या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आज सुरुवातीला आपण शब्द विचार म्हणजे काय याची माहिती पाहणार आहे। लक्षात ठेवा, शब्द विचारामध्ये आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना आपण काय म्हणतो रे? वर्ण। काय म्हणतो? वर्ण। म्हणजे आपण जे जे बोलतो त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण। आणि हे वर्ण हवेत काय जातात? विरून जातात, नाहीसे होतात। आणि हे वर्ण नाहीसे होऊ नयेत म्हणून आपण काय करतो? लिहून ठेवतो। आणि लिहून ठेवल्यानंतर त्याला आपण काय म्हणणार आहे? अक्षर। अक्षर म्हणजे नाश न पावणारे। अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे। आता याच्या पुढे हे अक्षर, आता आपण बघा तीन अक्षरे घेतली, ब द क, बरोबर का नाही? ही तीन अक्षर आहेत आणि या अक्षरांमध्ये इकडे लक्ष द्या सर्वांनी, या अक्षरामध्ये ठराविक क्रमाने ही अक्षर आलेत म्हणून त्याला एक अर्थ प्राप्त झालाय। बरोबर का नाही? झालाय का नाही? मग कसा झालाय? हा बदक हा शब्द तयार झाला। ही ठराविक क्रमानेच आलेत म्हणून याला काय म्हणणार आपण? शब्द। बघा, अक्षरांपासून काय म्हणलाय? शब्द। आणि या शब्दांपासून काय बनणार आहे? वाक्य। काय बनणार आहे? वाक्य। मग आपण मी आता घेतलं बघा, बदक पाण्यात पोहतो। बदक पाण्यात पोहतो। आता वाक्य म्हणजे काय? तर पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे काय? किंवा एखाद्या शब्द समूहाला काही अर्थ प्राप्त झाला की त्याला आपण काय म्हणणार आहे? वाक्य। वाक्य कशाला म्हणायचं? लक्षात आलं का? शब्द समूहाला काही अर्थ प्राप्त झाला की त्याला म्हणायचं वाक्य। पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य। आता या वाक्यांमध्ये आपणाला दोन फरक इथं सुरुवातीला बघायचे आहेत। कुठले? तर एक शब्द आणि पद। शब्द म्हणजे काय आणि पद म्हणजे काय? बघा, या वाक्यामध्ये तीन पद आहेत, बदक पाण्यात आणि पोहतो। ही तीन काय आहेत? पद। मग शब्द आणि पद यामध्ये काय फरक आहे? तर एखाद्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल झाला। इथं मूळ रूपामध्ये कुठल्या बदल झाला रे? पाणीचं काय झालं? पाण्यात। म्हणजे याला म्हणायचं काय? पाण्यातला काय म्हणायचं? पद। याला काय म्हणायचं? पद। पाणी हे काय झाला? शब्द। बघा, या दोन्ही मधला फरक लक्षात आला का सर्वांच्या? म्हणजे पद म्हणजे काय? शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं? पद म्हणायचं। आणि जो मूळ शब्द असतो त्याला काय म्हणायचं? शब्द म्हणायचं। लक्षात ठेवा। आता या मूळ शब्दाला व्याकरणामध्ये प्रकृती असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? प्रकृती। मूळ शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणायचं? प्रकृती। आणि मूळ शब्दामध्ये बदल झाला की त्याला काय म्हणायचं? पद। आणि त्याला दुसरं नाव आहे विकृती। बघा, म्हणजे मूळ शब्दाला व्याकरणात काय म्हटलं जातं? प्रकृती। मूळ शब्दामध्ये बदल झाला की त्याला काय म्हणायचं? विकृती। म्हणजे इथं लक्षात आलं का? बघा, अक्षरांपासून काय झालं तयार? शब्द। शब्दांपासून काय तयार झालं? वाक्य। पद आणि शब्द यामधला फरक लक्षात आला का सर्वांच्या? एकदम व्यवस्थित लक्षात आलं का? आता हे जे वाक्य आहे ते पदांनी किंवा कशाने बनलं गेलेलं आहे? शब्दांनी। म्हणजे वाक्य जे बनतं ते पद किंवा शब्दांनी बनलेलं असतं। आणि या शब्दांची वाक्यात कोणकोणती कार्य आहेत त्याच्यावरून या शब्दांच्या एकूण किती जाती पडतात? 8। लक्षात ठेवा। म्हणजे आपण कुठं पोहोचलो आता? शब्दांच्या जातींवर। लक्षात आलं का?